आईकडे जावं की बापाकडे जावं अशी आमची परिस्थिती. हिरामन खोसकर आणि छगन भुजबळ आणि अजितदादांबद्दल काय म्हणाले? मी परवा छगन भुजबळ यांना भेटणार आहे. त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही दोघं वरिष्ठ नेत्यांनी एकत्र यायला हवं. आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना छगन भुजबळ देखील पाहिजेत आणि अजित पवार देखील हवेत. आमची परिस्थिती ही आईकडे जावं की बापाकडे जावं अशी झालेली आहे. दोघंही नेत्यांना एकत्र आणण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करणार आहोत असे मत राष्ट्रवादीचे आमदार हिरामन खोसकर यांनी व्यक्त केले. ते नाशिकमध्ये बोलत होते. हिरामन खोसकर म्हणाले, अजित पवार यांची तयारी आहे. छगन भुजबळ यांची समजूत काढण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. छगन भुजबळ यांना मंत्रिपद नको आहे अशी चर्चा ही चुकीची आहे. छगन भुजबळ यांचं पुनर्वसन नक्की होईल. छगन भुजबळ यांवरील अन्याय खोडून काढावाच लागेल. केंद्रातील निधी आणण्यासाठी छगन भुजबळ यांच्यासारखा भक्कम नेता केंद्रात आवश्यक आहे. अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे एकत्र बसून त्यांना न्याय देतील. महायुतीचं सरकार आलंय. इगतपुरीतून देखील निवडून आलो आणि त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. जिल्ह्यातील 7ही जागा निवडून आल्यामुळे अजितदादा समाधानी आहे. जिल्ह्याला 2 मंत्रिपदं दिली. त्यातील एक पद म्हणजे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा कृषी मंत्रिपद. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोकाटे यांच्या रूपाने चांगलं नेतृत्व दिलं आहे. 2 मंत्र्यांच्या रूपाने नाशिकची जिल्हा बँकेचा प्रश्न देखील निकाली लागेल असा विश्वास हिरामन खोसकर यांनी व्यक्त केला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.